राणेंचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। आज आपला अर्ज दाखल करतायत नारायण राणे। त्यांच्या समोर असतील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत। विकास गावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नारायण राणे विरुद्ध राऊत, विनायक राऊत असा थेट सामना या ठिकाणी होतोय। विकास, जोरदार शक्ती प्रदर्शन दिसतंय नारायण राणेंचं। कोण कोण नेते उपस्थित आहेत? तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज पोहोचत नाही आपल्यापर्यंत। मात्र ड्रोनच्या माध्यमातून आलेली दृश्य, राणेंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि नारायण राणे थोड्याच वेळात इथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे आलेले आहेत। आणखीन कोण कोण नेते महायुतीचे या ठिकाणी येतात हे आपल्याला बघायला लागेल। महाविकास आघाडीचे विनायक राऊत त्यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे। विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा सामना आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये रंगणार आहे। शिवसेनेकडनं, शिंदेच्या शिवसेनेकडनं किरण सामंत या उमेदवारीसाठी आग्रही होते। मात्र चर्चांच्या अनेक फेऱ्या आणि त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि किरण सामंत यांनी आपली तलवार म्यान केलेली आहे आणि नारायण राणे यांच्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिला आहे। प्रसन्न, मात्र या सगळ्यानंतर एक असं दिसतंय की कोकणामध्ये शिवसेना, कोकण आणि शिवसेना हे जे एक समीकरण होतं, शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हटलं जायचं, त्या कोकणामध्ये शिवसेनेला एकही उमेदवारी नाही। हो, हा फार मोठा मुद्दा ठरेल, कारण मुंबईच्या बाहेर शिवसेना जिथे मोठ्या प्रमाणात वाढली ती पहिल्यांदा कोकणात आणि नंतर मराठवाड्यामध्ये। आणि कोकणामध्ये आता जसा तो उल्लेख केला, रायगड तटकरेंकडे गेलेली आहे, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपने घेतलेली आहे।